नमस्कार. आजच्या गुगलच्या युगात माहिती भरपूर आहे, पण शांतता कुठे आहे? उत्तर सोपं आहे, ती संतांच्या विचारात आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, पण संस्कारात कुठे मागे पडतोय का? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संतांची वाणी म्हणजे आजच्या पिढीसाठी लाईफ गाईड आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील एक असा विचार सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता एका क्षणात धुवून टाकू शकतो. या अभंगातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र देत आहेत. आपण आयुष्यात यशाच्या मागे धावताना अनेक कर्मकांड करतो, अटी घालतो, स्वतःला बंधनात अडकवतो, पण महाराज म्हणतात हे सगळं क्षणभंगूर आहे. मग नक्की काय करायचं? नामसंकीर्तन ही एक अशी शक्ती आहे जी साचलेली घाण साफ करते. आपल्या मनावर जमा झालेले दुःख, वाईट अनुभव आणि भीती ही अनंत कोडी पापे आहेत. जेव्हा तुम्ही एकाग्रतेने एका नामाचा जप करता, तेव्हा ही सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते. हे म्हणजे मनाचं डिटॉक्स करण्यासारखं आहे. सरलता. आपण आयुष्याला गुंतागुंतीचं बनवून टाकलंय. पूजा कशी करायची, विधी काय, नियम काय, यात आपण अडकतो. पण या अभंगाचा भाव असा आहे की देवाला मिळवण्यासाठी किंवा मनाच्या शांतीसाठी कोणत्याही आडमार्गाची गरज नाही. तुम्ही जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात, तिथून फक्त एका नामाच्या आधाराने तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. हे नाम म्हणजे तुमच्या आयुष्यातील शॉर्टकट आहे, जो तुम्हाला थेट यशाच्या आणि समाधानाच्या मार्गावर घेऊन जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट 2 दिवस करतो आणि सोडून देतो, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे नाम म्हणजे हजारो जन्मांच्या तपश्चर्येचं फळ आहे. जेव्हा तुम्ही दररोज न चुकता नामस्मरण करता, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा बदल घडून येतो जो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या कामातली एकाग्रता वाढते, तुमची सहनशक्ती वाढते, आणि समोर कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही शांत राहून त्यावर मार्ग काढू शकता. आयुष्यात जेव्हा काहीही उमजत नाही, तेव्हा फक्त नामस्मरण करा. हे तुमच्या मेंदूला शांत ठेवतं, तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःशी जोडतं. चला तर आपण या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा उदाहरणासह पाहूया. पहिला चरण. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोडी गेली त्यांची. भावार्थ विश्लेषण. भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या म्हणजेच वैष्णव माणसांची सर्वात मोठी पुंजी किंवा धन म्हणजे नामसंकीर्तन होय. जेव्हा एखादा भक्त प्रेमाने भगवंताच्या नामाचा जप करतो किंवा कीर्तन करतो, तेव्हा त्याच्या जन्माजन्मांतरी साचलेली अनंत पापांची पुंजी एका क्षणात जळून खाक होते. हे अगदी तसेच आहे जसे सूर्य उगवताच अंधार आपोआप नाहीसा होतो. यासाठी वेगळे काही कष्ट करण्याची गरज नाही, फक्त नामाचा आधार हवा. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. आजच्या समाजात आपण कोणत्याही समस्येवर उपाय शोधताना धावपळ करतो, औषधे घेतो किंवा तणावाखाली दबून जातो. नामसंकीर्तन ही केवळ धार्मिक क्रिया नसून ती मानसिक शांततेची आणि सकारात्मक ऊर्जेची गुरुकिल्ली आहे. जेव्हा माणूस नामस्मरण करतो, तेव्हा त्याच्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार कमी होतो. संतांना हेच सांगायचे होते की बाहेरची स्वच्छता करण्यापेक्षा मनाची स्वच्छता करा. वास्तविक उदाहरणे. अनेकदा तरुण पिढी नैराश्य घालवण्यासाठी व्यसनांच्या आहारी जाते. मात्र जे लोक नामस्मरण किंवा ध्यानाचा आधार घेतात, ते नैराश्यातून लवकर बाहेर पडतात आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगू शकतात. घरातील मतभेदांमुळे जेव्हा नाती तुटतात, तेव्हा जर सर्वांनी मिळून सकारात्मक विचारांचे किंवा नामाचे संकीर्तन केले, तर एकमेकांविषयीचा पूर्वग्रह कमी होऊन संवाद साधणे सोपे होते. दुसरा चरण. अनंत जन्मांचे तप एक नाम. सर्व मार्ग सुगम हरिपाठ. भावार्थ विश्लेषण. माणूस मोक्ष मिळवण्यासाठी किंवा ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी कठीण तपश्चर्या करतो, उपवास करतो, तीर्थयात्रा करतो. पण माऊली म्हणतात की जे फळ तुम्हाला अनेक जन्मांच्या तपाने मिळणार नाही, ते फळ केवळ भगवंताचे एक नाम घेतल्याने मिळते. हा हरिपाठाचा मार्ग अत्यंत सोपा आणि सुगम आहे. जसे डोंगरावर चढण्यासाठी अवघड रस्ता सोडून सरकारने बनवलेला हायवे पकडला की प्रवास सोपा होतो, तसाच हरिपाठ हा भक्तीचा हायवे आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. आज लोक शॉर्टकट शोधतात, पण कष्टाशिवाय यश मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे. संत येथे सांगतात की क्लिष्ट कर्मकांड करण्यापेक्षा सतत सत्कारणी राहणे हेच खरे तप आहे. प्रामाणिकपणे काम करणे हेच मोठे तप आहे. समाजाला हा संदेश आहे की भपकेबाज धर्माचरणापेक्षा साधे पण प्रामाणिक जीवन जगणे जास्त महत्त्वाचे आहे. वास्तविक उदाहरणे. एखादा सामान्य माणूस जेव्हा स्वार्थाचा विचार न करता कोरोनासारख्या महामारीत किंवा नैसर्गिक आपत्तीत इतरांना मदत करतो, तेव्हा तेच त्याचे तप असते. यासाठी त्याला कुठल्याही कठोर व्रताची गरज नसते. एक शिक्षक किंवा प्रामाणिक शेतकरी जेव्हा आपले काम पूर्ण निष्ठेने करतो, तेव्हा तो समाज घडवण्याचे मोठे काम करतो. हेच त्याच्या आयुष्याचे सार्थकीकरण आहे.
तिसरा चरण, योग याग क्रिया धर्माधर्म माया. गेले ते विलया हरिपाठीन. भावार्थ विश्लेषण. अनेक लोक मोक्षासाठी योगासने, यज्ञ, कर्मकांड आणि अनेक धार्मिक विधींच्या चक्रात अडकतात. कधी हे धर्म आहे की अधर्म, यातच त्यांचे आयुष्य वाया जाते. ही सगळी माया आहे. माऊलींचे असे सांगणे आहे की जेव्हा तुम्ही हरिपाठात तल्लीन होता तेव्हा हे सर्व कठीण विधी आणि त्यामागचा अहंकार आपोआप विरघळून जातात. जसे पावसाच्या पडण्याने धूळ जमिनीवर बसते आणि सर्व काही शांत होते, तसे हरिपाठाने मनातील सर्व द्वंद्व शांत होतात. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. समाजात आजही अंधश्रद्धा आणि दिखाऊ धर्माचा मोठा प्रभाव आहे. आपण कर्मकांडांमध्ये अडकून पडतो आणि माणुसकी विसरतो. संत इथे हेच स्पष्ट करत आहेत की धर्माच्या नावाखाली चाललेला आडंबर समाजासाठी घातक आहे. धर्म म्हणजे केवळ विधी नाहीत, तर ती एक जीवनशैली आहे. दुसऱ्याला फसवून किंवा अहंकार बाळगून केलेल्या पूजा अर्चा व्यर्थ आहेत. वास्तविक उदाहरणे. मोठ्या दानशूरपणाचे प्रदर्शन करून गरीब लोकांना तुच्छ लेखणे चुकीचे आहे. खरा धर्म हा आहे की कोणाला मदत केली हे समोरच्यालाही कळू नये. धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणे हे सर्वात मोठे पाप आहे. संत आपल्याला हेच शिकवतात की मानवाचा सर्वात मोठा धर्म माणुसकी आहे. चौथा चरण, ज्ञानदेवा यज्ञ याग क्रिया धर्म. हरिवीण नेम नाही दुजा. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली स्वतःचा अधिकार सांगत म्हणतात की ज्ञानदेवांच्या मते यज्ञ, याग किंवा कुठलेही धार्मिक नियम यापेक्षा भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. ते म्हणतात, नामाशिवाय माझ्यासाठी दुसरा कोणताही नियम नाही. हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या नियमावलीसारखे आहे, जिथे मुख्य ध्येय गाठण्यासाठी बाकीचे सर्व नियम दुय्यम ठरतात. भगवंताचे नाम हेच अंतिम सत्य आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. संत ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात ठामपणे सांगतात की देवाच्या नावे चालवलेले सर्व व्यवहार तेव्हाच सार्थकी लागतात, जेव्हा त्यात निस्वार्थीपणा असतो. आपल्यातील देवत्वाची ओळख करून घेणे हाच अंतिम ध्येय आहे. आयुष्यातील प्रत्येक कृती ही सेवा म्हणून करा. तुम्ही जे काही करता ते सर्व जगाच्या कल्याणासाठी आहे असे समजून करा, तरच तुमचे जगणे सार्थकी लागेल. वास्तविक उदाहरणे. आजच्या काळात झाडे लावणे आणि ती जगवणे हे आधुनिक काळातील यज्ञ आहे. हाच खरा धर्म आहे जो भविष्यातील पिढ्यांना जीवन देईल. व्यवसायात किंवा व्यापारात फसवणूक न करता नफा कमावणे हे एक मोठे नैतिक कार्य आहे. जिथे सत्य आहे तिथेच ईश्वर आहे हे धोरण प्रत्येकाने पाळले तर समाज सुधारण्यास वेळ लागणार नाही. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एक साधक खूप चिंतेत आहे. तो ग्रंथ वाचतो, पूजा करतो, तरी मन शांत होत नाही. पण जेव्हा तो या अभंगातील नामसंकीर्तनाचा प्रयोग स्वतःवर करतो तेव्हा त्याला कळते की जेव्हा तो नाम घेतो तेव्हा त्याचे बाह्य विचार थांबतात. हा जो शांततेचा क्षण आहे तोच अनुभव आहे. जसे औषध घेतल्यावर आजार बरा होतो तसे नामस्मरण केल्यावर मनातील अस्वस्थता नष्ट होते. हे पुस्तकी ज्ञान नसून तो स्वयं अनुभव आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. नमस्कार मित्रांनो. आजच्या इन्स्टंट युगात आपल्याकडे सगळं काही आहे, वेगवान इंटरनेट, गॅजेट्स आणि करिअरच्या अमर्याद संधी. पण तरीही आपण स्ट्रेस्ड का आहोत? कारण आपण सतत बाहेरच्या जगात कनेक्टेड आहोत, पण स्वतःशी डिस्कनेक्टेड आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज एका सोप्या लाईफ हॅकबद्दल बोलत आहेत, नामसंकीर्तन. याला तुम्ही स्पिरिच्युअल कोडिंग म्हणू शकता. जसे एखादा सॉफ्टवेअर कोड सिस्टीममधील बग्स काढून टाकतो, तसेच नामस्मरण हे आपल्या मनातील विचारांचा कचरा किंवा नकारात्मकता काढून टाकण्याचे काम करते. तर हे कसे करायचे? तुम्हाला घंटानाद करण्याची किंवा तासनतास बसण्याची गरज नाही. प्रवासात, जिममध्ये किंवा झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे एका विशिष्ट नाम किंवा विचारावर लक्ष केंद्रित करा. जसे आपण मोबाईलचा बॅकअप घेतो तसा मनाचा बॅकअप घ्या. नामस्मरणाने तुमचे मन रिफ्रेश होते. आजच्या काळात सर्वात मोठी संपत्ती लक्ष, अटेन्शन आहे. नामस्मरण हे तुमच्या फोकसची मसल मजबूत करते. थोडक्यात सांगायचे तर यश मिळवणे महत्त्वाचे आहेच, पण ते मिळवताना स्वतःचे संतुलन हरवू नका. ज्ञानदेवांनी दिलेला हा हरिपाठ म्हणजे तुमच्या आयुष्यातील मेंटल हेल्थ टॉनिक आहे. एकदा ट्राय करून तर पहा, रिझल्ट्स तुम्हाला नक्कीच जाणवतील. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपल्याला साधेपणा आणि सातत्य या 2 गोष्टींची शिकवण देतो. गुंतागुंतीच्या जगात भक्ती करण्यासाठी तुम्हाला कुठलाही मोठा यज्ञ करण्याची गरज नाही. फक्त नामाचा एक धागा हातात धरून चालणे पुरेसे आहे. येत्या 7 दिवसांसाठी एक साधा संकल्प करा. रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी केवळ 5 मिनिटे कोणत्याही एका नाममंत्राचा, उदाहरणार्थ विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीराम जयराम जप करा. फोनला स्पर्श करण्यापूर्वी हे करून पहा आणि तुमच्या मानसिक स्थितीत होणारा बदल अनुभवा. ही 5 मिनिटे म्हणजे तुमच्या आयुष्यातील हरिपाठ असेल. धन्यवाद.
तर मित्रांनो, उद्यापासून काहीही न करता फक्त काही क्षण शांत बसा आणि त्या परमेश्वराच्या नामात स्वतःला झोकून द्या. बघा, काही दिवसांतच तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडेल. संत कबीर म्हणतात तसं, पोथी पढी पढी जग मुआ, पंडित भया नकोय. खऱ्या ज्ञानाची ही वारी अशीच सुरू राहील. भावार्थ संतवाणी हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.